तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की डोळ्यांचा ड्रायनेस तुम्ही कसा कमी करू शकता, म्हणजे डोळ्यांचा कोरडेपणा तुम्ही कसे कमी करू शकता. जर तुमचा स्क्रीन टाइम हा 8 ते 10 तासाच्या वर असेल किंवा तुम्ही आयटी प्रोफेशनमध्ये बँकेमध्ये असाल आणि जर तुम्ही स्क्रीन बघत असाल तर तुमचे डोळे नक्कीच कोरडे पडतात आणि ज्याने तुम्हाला डोळ्यामध्ये इरिटेशन होणं, पाणी येणं, लाल होणे हे होऊ शकतं. 20-20-20 रूल तुम्ही फॉलो केला पाहिजे. प्रत्येक 20 मिनिटानंतर तुम्ही 20 सेकंदाचा ब्रेक घेतला पाहिजे आणि एक 20 फूट अवे म्हणजे लांब बघितलं पाहिजे, की जेणेकरून तुमच्या डोळ्याच्या मसल्सला रिलॅक्सेशन मिळेल आणि तुमच्या डोळ्यांचा ड्रायनेस पण कमी राहील. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ब्लिंकिंग रेट चांगला ठेवणे. जेव्हा तुम्ही स्क्रीन पाहत असाल तेव्हा तुमचा ब्लिंकिंग रेट हा जवळपास मिनिटाला 15 ते 16 वेळा झाला पाहिजे. तो ॲक्च्युअली तो होतो 4 ते 5 वेळाच. कारण आपण स्टेअर करत राहतो. त्यामुळे डोळ्याचा ड्रायनेस वाढतो, डोळ्यांमध्ये लाली वाढते. तर तुम्ही कॉन्शियसली डोळे ब्लिंक करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर डिहायड्रेट असाल, म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल, तरी सुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये ड्रायनेस होऊ शकतो. चौथी गोष्ट, जर तुम्ही अशा वातावरणात बसत असाल जिथे जास्त एसी आहे, जास्त ड्राय एअर आहे, तर तुम्ही तिथे एसीचा ब्लो कमी करा किंवा हवेमध्ये ओलावा राहण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा, ज्याने तुम्हाला ड्रायनेस ऑफ आईज कमी होईल. डायरेक्ट एसीचा फ्लो तुमच्या डोळ्यावर येईल अशा ठिकाणी बसू नका. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वारंवार ड्रायनेस होत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर तुम्ही डोळ्यांची लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स घेऊ शकता आणि ते दिवसाला गरजेनुसार वापरू शकता. ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा वापरणं गरजेचं असतं. थँक्यू.